का आलो? आणि या प्रश्नात मी प्रश्न विचारणारच आहे मुलाखतकार म्हणून, पण राऊत साहेब सुद्धा समोर बसलेले आहेत आणि त्यांनाही मी अधूनमधून विनंती करेन की आपण शिवसेनेचं नेतृत्व म्हणून सुद्धा या मुलाखतीत मला सहभाग द्यावा. दोन्ही वक्ते इथे हजर झाल्यानंतर आपण या मुलाखतीची सुरुवात करणार आहोत. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी इथे आले श्रीगोंद्याचे साजन पाचपुते, त्यानंतर अहिल्यानगरचे किरण काळे आणि त्याचसोबत पुण्याचा ढाण्या वाघ अर्थात वसंत मोरे. तिघांचंही मनपूर्वक स्वागत आपण करूया. सर्वप्रथम हॅलो हॅलो येस. हे तीन प्रमुख आपले पदाधिकारी बसलेले आहेत. ते नुसते किरण काळे, साजन पाचपुते, वसंत मोरे नाही. आपल्या या सभागृहातल्या लोकांना त्यांच्याविषयी माहिती पाहिजे. आता किरण काळे यांनी 1 महिन्यापूर्वी आपल्या पक्षात प्रवेश केला, काँग्रेस पक्षातून. ते अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. आता वसंत म्हणजे आमचे तात्या मोरे हे यांची सुरुवात झाली आहे शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून. मधल्या काळात ते थोडे भरकटले आणि आता पुन्हा ते आपल्या मुख्य प्रवाहात सामील झाले. ते आपले आता शिवसेनेचे राज्य संघटक आहेत. हे जे आहेत समोर माझ्याकडे जे बघतायत ते साजन पाचपुते आहेत. महाराष्ट्रातले जे प्रसिद्ध पाचपुते आहे राजकारणातले, बबनराव पाचपुते श्रीगोंद्याचे नगरमधले, त्यांचे सख्खे पुतणे ते आपल्या पक्षाचे उपनेते आहेत. पाचपुत्यांचं मी इतकं सांगेन, त्याचे जेव्हा काका जे आहे त्यांनी भाजपकडे जायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या घरात बंड करून भाजपकडे जाणार नाही, मी शिवसेनेकडे जाणार असं सांगून मुंबईला आलेले ते पाचपुते आहेत. या सगळ्या महाराष्ट्रामधल्या सध्याच्या वातावरणामध्ये, या पडझडीमध्ये म्हणा थोड्याशा, आपल्याकडे सुद्धा लोकांना यावंसं वाटतं. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार असेल, उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व असेल, शिवसेनेचं वलय असेल, हे तिन्ही आपापल्या आधीच्या पक्षात कार्यरत असलेले हे नेते आहेत आणि ते आपल्या पक्षात आलेले आहेत. तर तुम्ही त्यांना आता प्रश्न विचारा की तुम्हाला काय यावं असं वाटलंय शिवसेनेमध्ये. अर्थातच माझा पहिला प्रश्न साहेबांनी हेरलेला आहे आणि प्रत्येकाकडे बघण्यापूर्वी त्यांची मी प्राथमिक माहिती देणारच होतो, पण इतकी सुंदर माहिती आपल्याला मिळालेली आहे. सो शिवसेनेच्या या मुलाखतीची पहिली सुरुवात ही मी शिवसेनेच्या स्टाईलमध्ये करेन आणि असं म्हणतात की पुणे तिथे काय होणे आणि स्वारगेटचा जो आता किस्सा घडलेला आहे त्याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीने आक्रमकता दाखवली आहे मोरे साहेब, खरोखरच जरा जोरदार टाळ्यांचा गडगडाट. म्हणजे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या ज्वलंत आक्रमक स्टाईलला त्यांनी इथे जिवंत केलंय आणि त्यामुळे शिवसेनेत आल्यानंतर आज ज्या पद्धतीच्या घडामोडी इथे घडतायत, म्हणजे तुमची सुरुवातच इथून झाली, त्याच्यामुळे उगमस्थानाकडे तुम्ही परत आलेला आहात आणि या पवित्र्यानंतर आणखीन मीडिया आणि प्रसार माध्यमातून तुम्ही चर्चेत आलेला आहात. सो शिवसेनेच्या या मूळ स्टाईल बद्दल जी तुमच्यात ओरिजिनली आहे आणि जी आता तुम्ही ज्या पद्धतीने सादर केली, तर शिवसैनिकाला त्या स्टाईल बद्दल तुम्ही सांगावं आणि अर्थातच त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे की मी शिवसेनेत का आलो. जय महाराष्ट्र. प्रथम मी आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे, आदित्य साहेब माझे मार्गदर्शक आणि त्यांच्याकडे पाहून मी खऱ्या अर्थानं आता एवढं सक्रिय झालोय. संजय राऊत साहेब आणि मला ज्यांनी इकडे संधी दिली ती आमचे आमदार सुनील राऊत साहेब. मी मनापासून प्रथम सर्वांना धन्यवाद की इतक्या कमी कालावधीमध्ये मला एवढं मोठं स्टेज इथं उपलब्ध झालं. मुळात मी शिवसेनेत का, माझा DNA शिवसेनेचा. कारण मला आठवतंय मी अगदी शालेय जीवनापासून जेव्हा मी शाळेत होतो तर माझ्या शाळेच्या वहीच्या पहिल्या पानावरती सातत्याने जय महाराष्ट्र आणि झेंडे
शिवसेना जय महाराष्ट्र त्याच्यावरती सातत्याने लिहिलं असायचं. अगदी जेव्हा राजकारणातला राग कळत नव्हता तेव्हापासून शिवसेना हा एकमेव पक्ष माझ्यासाठी होता. आणि अगदी अगदी निवडणूक 2000 4 महिने मनसेची निर्मिती झाली. म्हणजे मी जिथपर्यंत काम केलं होतं ते सगळं शिवसेना पक्षाचा शाखा प्रमुख म्हणूनच मी काम केलं होतं. आणि त्यानंतर मी उपविभाग प्रमुख म्हणून सुद्धा कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये काम केलं. आणि शिवसेना हा पक्ष अगदी सुरुवातीपासून माझा अतिशय जवळचा. आणि बाळासाहेब माझ्या घरामध्ये माझ्या बेडरूममध्ये कायम सातत्याने फोटो असायचे. म्हणजे गर्व से कहो हम हिंदू आहे हे नाव लिहिलेलं आणि त्या लाल ड्रेसवरचा एक फोटो. मी पहिल्यांदा जेव्हा आता परवा दिवशी साहेबांना भेटायला गेलो त्यावेळेस ते सिंहासन मी पहिल्यांदा एवढं जवळनं पाहिलं. ते कायम फोटोत पाहत आलो होतो. आणि एवढं जवळनं पाहायची मिळाली मला संधी मिळाली साहेबांमुळे मिळाली, राऊत साहेबांमुळे मिळाली. आणि मनापासून मी इथं माझा मित्र साजन पण बसलाय भैया पण. म्हणजे मला माझी पहिली सिडी कोण असेल तर साजन भैया आहे. साजनमुळे मी साहेबांपर्यंत जाऊ शकलो. आणि मला असं वाटतं की आता मी ज्या पद्धतीने काम करतोय एक शिवसैनिक म्हणून मी साहेबांना एक शब्द दिलेला आहे की पुणे शहरामध्ये 100 नगरसेवकांची भारतीय जनता पार्टी आहे. मी सत्ता नाही आणणार पण मी विरोधी पक्ष नेता तर शिवसेनेचे 100% बसवणार यावेळेस. आणि त्याकरता मला सातत्याने साहेबांचं मार्गदर्शन असतं. आणि मी संपूर्णपणे कार्यकर्त्यांची तयारी करतोय. मला वाटतं की मी आमदार साहेबांना विनंती करेन की साहेब नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही परत असं निर्धार शिबिर घेताल त्यावेळेस पक्ष संघटना आणि नगरसेवक कसे तयार करायचे यासाठी माझं 100% लेक्चर घ्या. मी त्यासाठी 100% येईल. कारण मी सातत्याने पुणे शहरामध्ये हेच काम करतोय. आणि भविष्यामध्ये सुद्धा जोपर्यंत मी ठरवलंय जोपर्यंत उद्धव साहेबांना मी पुण्यामध्ये महापौराच्या केबिन मध्ये बोलवणार नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही. सुंदर. सो काहीतरी प्रतिज्ञा काहीतरी पण करून पुणेकर इथे आले. जरा जोरदार टाळ्या. आणि पुणेकरांनी दिलेला शब्द नेहमी खरा करतो. आता मला वळायचं किरणजी तुमच्याकडे. तुमच्या बऱ्याच मुलाखती पाहिल्या प्रसार माध्यमावरच्या. तर जसा मी प्रश्न केला किंवा साहेबांनी प्रश्न केला की एवढी उलथापालथ होत असताना आउटगोईंग चालत असताना हिंदुत्व या प्रश्नाला घेऊन तुम्ही आपल्याकडे काँग्रेस सारखा पक्ष सोडून इतकं मोठं पद सोडून इथपर्यंत आलात तर तुम्हालाही तोच प्रश्न आहे की हा निर्णय तुम्ही कसा घेतला? सगळ्यांना माझं जय महाराष्ट्र. खरं तर शिवसेनेमध्ये आज आल्यानंतर ही या ठिकाणी बसण्याची संधी मला सुनील राऊत साहेबांनी आणि संजय राऊत साहेबांनी दिली. असं वाटत नाही की शिवसेनेत आज आलोय. वाटतं की खूप वर्षांचं जुनं अतूट नातं आहे. परिवार म्हणून एक जी भावना असते ती भावना माझ्या मनामध्ये या निमित्तानं आहे. 23 फेब्रुवारीला मी शिवसेनेत मातोश्रीवरती आदरणीय उद्धव साहेबांच्या हातून शिवबंधन बांधला. 23 तारखेला मी शरीरानं शिवसेनेत आलो पण त्याच्या आधीपासून मी मनानं शिवसैनिकच आहे हे मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. एक छोटं तुम्हाला मी आठवण सांगतो, उदाहरण सांगतो. मी ज्या आयनगर शहरामधनं येतो त्या शहरामध्ये मागच्या 35-40 वर्षांपासून तिथं शिवसेनेचं सत्ता केंद्र आहे. 25 वर्ष त्या ठिकाणी हिंदू धर्मरक्षक शिवसेनेचे दिवंगत माजी मंत्री हरिभैया राठोड हे त्या ठिकाणी नेतृत्व करायचे. मी काँग्रेस पक्षामध्ये असताना त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्याच्या कार्यालयाच्या पाठीवरती त्या ठिकाणी हरिभैयांचा फोटो लावला होता. नुसता फोटो इथे विचार म्हणून त्या ठिकाणी मी लावलं. काही लोकांनी आक्षेप घेतला की म्हणे काँग्रेसचा नेता आणि एका दिवंगत शिवसेनेच्या नेत्याचा तुम्ही फोटो कसं काय लावता. म्हटलं हा विचार गोरगरिबांच्या मदतीचा सेवेचा विचार आहे. हा शिवसेनेचा विचार आहे आणि तो जगला पाहिजे. आज भैया हयात नाहीये त्यासाठी मी हा फोटो लावला आणि त्या विचारावरती मी चालतोय. त्यानंतर एकदा अहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या जुन्या वास्तूला मी माझ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना घेऊन गेलो. सत्ता शिवसेनेची महापालिकेवरती त्या ठिकाणी होती आणि एक मागणी मी त्या ठिकाणी केली की अहिल्यानगरच्या महानगरपालिकेच्या जुन्या वास्तूला त्या ठिकाणी अत्यंत कडवट बाळासाहेबांचा प्रामाणिक असा शिवसैनिक जो आहे अनिल भैया त्यांचं नाव या वास्तूला दिलं पाहिजे. मी भैयांचा फोटो त्या ठिकाणी चिटकवला एका शिवसैनिकाचा आणि माझ्यावरती त्या ठिकाणी विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल केला गेला.
सत्ता शिवसेनेची, मी कार्यकर्ता काँग्रेसचा, फोटो लावलाय कोणाचा, एका शिवसैनिकाचा, माझ्यावरती गुन्हा दाखल झाला. पण आज वर्तमानात जे दिसतंय की ज्यांनी माझ्यावरती गुन्हा दाखल केला ते आज सगळे गद्दार त्या मिंदांच्या वलसडीला गेलेले आहेत. आणि खरा शिवसैनिक जो आहे तो आज काँग्रेसमध्ये या ठिकाणी शिवसेनेत दाखल झालेला आहे. त्यामुळे जसं तात्या म्हणाले की त्यांचा डीएनए शिवसेनेचा आहे, माझाही डीएनए जो आहे तो शिवसेनेचाच आहे. आणि एक मी या निर्धार शिबिराच्या माध्यमातून आज सांगतो, रावसाहेब आपल्याला खरं तर माझी रावसाहेबांची विधानसभेपूर्वी एक भेट झाली. रावसाहेब आपल्याला आठवत असेल की जसा एक धनंजय मुंडे नावाचा राक्षस आणि वाल्मिक कराड नावाचा त्याचा चेला दुर्गुस महाराष्ट्रामध्ये घालतोय, बीड परळीमध्ये घालतोय, तसाच एक राक्षस आमच्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा संग्राम जगताप नावाचा आहे की ज्याची दहशत त्या ठिकाणी आहे, की ज्याच्यावरती शिवसैनिकांच्या दोरी हत्या करण्याचे आरोप झालेले आहेत. मी काही मुद्दे घेऊन रावसाहेबांना भेटलो. आमची अगदी 7-8 मिनिटांची ती भेट असेल, काय संपून गेलं मला माहिती नाहीये. माझी स्वतःची नाडी राजकीय जी आहे ती अत्यंत आक्रमक आणि गरम आहे. राऊत साहेबांनी मला त्या ठिकाणी अचूकपणे हेरलं आणि शिवसेनेमध्ये येण्याची दारं उघडी करून दिली. मी तुम्हाला विश्वास देतो की आदरणीय उद्धव साहेब आणि रावसाहेब तुमच्या कल्पनेतलं अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचं भगवं वादळ त्या ठिकाणी मी आणून दाखवेन. क्या बात आहे, क्या बात. दिस इज ऑफ द कमिटमेंट. आणि हा निश्चय, हा प्रण करून ही तीनही मंडळी इकडे आलेत. साहेबांनी जसं सांगितलं, बबनराव पाचपुते हे काही साधं सुधं नाव नाही. आणि त्यांच्या मुलाला म्हणजे प्रताप पाचपुते यांना काष्टी गावाच्या निवडणुकीमध्ये आपण धूळ चांगलीत आणि सरपंच पदाच्या एका छोट्या याच्यावरनं तुम्ही सुरुवात केलीत आणि आज तुम्ही शिवसेनेच्या उपनेते पदापर्यंत पोहोचलाय. हे थोडस मिरॅकल किंवा आश्चर्यासारखं वाटतच असेल, तर याविषयीचा अनुभव काय? आणि तुम्हालाही पहिला प्रश्न तोच आहे की तुम्ही इथे का? प्रथमतः सर्वांना जय महाराष्ट्र. आदरणीय उद्धव साहेब, आदित्य साहेब, राऊत साहेब, मला या ठिकाणी बोलण्याची ते माझ्या वडिलांसारखे सुनील भाऊ आहेत. माझा शिवसेनेचे नातं एकदम या सगळ्यांपेक्षा, तुमच्या सगळ्यांपेक्षा खूप वेगळं आहे. ते सांगताना मी थोडा इमोशनल होतो. त्याचं कारण असं आहे की 2021 मध्ये कोविड नावाचा रोग आल्यानंतर पाचपुते साहेब माझे सख्खे चुलते आहेत, माझे वडील आणि ते सख्खे भाऊ आहेत. गेल्या 40 वर्षापासून आमच्या घरात राजकारण चालू आहे. फक्त आमचा शिवसेनेशी किंवा भारतीय जनता पार्टीशी कधी संबंध नाही आला. आम्ही पवार साहेबांबरोबर होतो, आमचे 7-8 पक्ष बदलले. आम्ही तालुक्यात राजकारण करत असताना माझे वडील तालुक्यातलं राजकारण करायचे, माझे चुलते मुंबईत राहायचे. ते सगळं करत असताना आम्ही मुलं कधी राजकारणात पडलो नाही. आम्ही व्यवसाय करायचो, शिक्षण व्हायचं आमचं. आणि अचानक 2021 मध्ये माझे वडील वारल्यानंतर लगेच 1 वर्षानंतर आमच्या काष्टीची ग्रामपंचायत लागली. ग्रामपंचायत लागल्यानंतर एक वडिलांच्या नात्याने मी आमच्या चुलत्यांकडे गेलो की बाबा तुम्ही आमदार आहेत, मला सरपंच होऊ द्या, म्हणजे आपल्या घरात सगळं मेळ राहील. कारण अण्णांना मानणारे कार्यकर्ते म्हणायचे तुम्ही काहीतरी पद घ्या. तर मी काष्टीची ग्रामपंचायतीला फॉर्म भरला आणि आदल्याच रात्री त्यांच्या मुलांनी ठरवलं की मला निवडणूक करायची साजनच्या विरोधात. तर मी ती ग्रामपंचायतची निवडणूक जिंकलो. पण त्याच वडिलांनंतर माझा एकदा राऊत साहेबांची मी मेसेज केला. म्हणजे माझं जसं हे बोलले, माझं स्वप्न मला शिवसेनेत जायचं, म्हणजे मला एक तो नाद होता, म्हणजे रक्तातच होता. तर मी राऊत साहेबांना मेसेज टाकला की मला तुम्हाला भेटायचं आहे. मग मी 1-2दा राऊत साहेबांकडे सामनात गेलो, आमची भेट झाली. त्याच वेळेत मी सरपंच झालो, मार्केट कमिटीचा संचालक झालो. आता मला कार्यकर्ते म्हणायला लागले आपल्याला कुठल्या तरी पक्षात जायचंय. पक्षात जायचा विचार केला तर आमचे जुने संबंध हे पवार कुटुंबाशी, म्हणजे अजितदादाचे माझे एकदम चांगले संबंध होते. पण एवढं सगळं असताना पवार साहेब आमच्या घरी 2-3 वेळा जेवण करून गेले. पण माझा जीव शिवसेनेतच काय माहिती असं का गुंतला होता. मला असं वाटायचं शिवसेनेतच जायचं. ते झाल्यानंतर मग मी राऊत साहेबांना भेटलो. आज मला एका गोष्टीचं एकदम म्हणजे माझ्या वडिलांच्या जागेवरती मी राऊत साहेबांना मानतो. त्याचं कारण असं आहे की वडिलांनंतर जे प्रेम असतं वडिलांचं ते मला राऊत साहेबांनी दिलेलं आहे. मी राऊत साहेबांना सांगत असतील लोक साजन हे करल, साजन ते. मी राऊत साहेबांना आणि उद्धव साहेबांना एकच शब्द दिलाय, मला काहीच नको. आता सुद्धा मला आमदार राऊत साहेबांनी माझ्या तालुक्यात येऊन जाहीर केलं
की साजन पाचपुते हे शिवसेनेचे इथले उमेदवार आहेत, पण नागोडे कुटुंब शिवसेनेत येते, पक्ष वाढतोय म्हणून मी थांबलो आणि त्यांना उमेदवारी दिली. म्हणजे मी काय कुठलं, आम्ही ते सगळं बघितलंय, लाल दिवा आमदारकी, ते काय आम्हाला त्याचं काय वाटत नाही. फक्त एक निष्ठावंत शिवसैनिक. आणि साहेब अजून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की जे गद्दार फुटून गेले हे असे तक्रार करायचे की उद्धव साहेब आम्हाला भेटत नाही, उद्धव साहेब आम्हाला वेळ देत नाही. साहेब मी एकदम किरकोळ माणूस आहे उद्धव साहेबांसमोर. उद्धव साहेब मला 4 वेळा भेटले. उद्धव साहेब मला 4 वेळा भेटले. मला मातोश्रीवर घेऊन गेले राऊत साहेब. आणि मी भावलो त्या माणसाला. म्हणजे ते जे सांगतात ना बाहेर ते भेटत नाही, ते सगळं चुकीचं आहे. ते त्यांचा स्वार्थ लपवण्यासाठी ह्या गोष्टी सांगतात की उद्धव साहेब भेटत नाही, हे चुकीचं आहे सगळं. आज सुद्धा सांगतो मी, किरणजींना मी सल्ला दिला, तुम्ही शिवसेनेत, तात्या पण माझे मित्र आहेत, तात्यांना अरे लोक सांगतात संपर्क होत नाही, रात्रीच्या 1:30 वाजता तात्या तुम्ही साक्षीदार आहे तुमच्या कॅफेच्या बाहेर, 1:30 वाजता मी राऊत साहेबांना फोन लावला, 1:30 वाजता, आणि 1:30 वाजता साहेबांनी फोन उचलला, म्हणलं साहेब तात्यांना तुमच्याशी बोलायचंय. म्हणजे हा जो प्रचार चाललाय हा एकदम चुकीचा आहे. आदरणीय दानवे साहेबांनी भाषण केलं, मी पण गावाकडचा माणूस आहे, मी काय मुंबईकर नाही, पुणेकर नाही, ते काही चुकीचं नाहीये साहेब. त्यांनी एकदम स्पष्ट भूमिका मांडली आणि ह्याच भूमिकेचा मी पण आहे. तुम्हाला पद घ्यायचं, मी राऊत साहेबांना म्हणलो तुम्हाला उपनेत्याचा एक किस्सा सांगतो. मी म्हणलं साहेब मी येतो पक्षात, मला म्हणले तुला उपनेता करतो. आता आम्हाला उपनेता माहित नव्हतं, म्हणजे शिवसेनेचा आपला काही संबंधच नाही. तर मी, माझा एक मित्र आहे मुंबईत, आपला इम्रान शेख, इम्रान तो आपला समन्वयक आहे, त्याला फोन केला, म्हणलं मी शिवसेनेत मला उपनेता करणार आहे. ते म्हणले यार तुला उपनेता नाही करणार. म्हणलं का नाही करणार, ते असं देत नाही कोणाला पद. मी फोन कट केला परत राऊत साहेबांना फोन केला, साहेब तुम्ही मला उपनेता, अरे हा उपनेताच करणार आहे, कोणाला देत नाही तुला देतोय. म्हणजे त्या पदाची किंमत काय, जो शिवसेनेत त्याला ती कळते साहेब, बाहेरच्या लोकांना त्याची. आम्हाला म्हणजे आम्ही कधी या शिवसेनेत नव्हतो, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, तिथं जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष या गोष्टी. तर आज मला राऊत साहेबांनी एवढं प्रेम दिलं. आज सुद्धा मला अनेक पक्षातून फोन येतात. जोपर्यंत माझे माझ नाही, माझी आई आहे, माझी आईने मला सांगितलंय जोपर्यंत तू जिवंत आहे, पक्षाचा आमदार 1 येईल, 10 येईल, 7 येईल, नाही येईल, शिवसेना सोडायची नाही. म्हणजे माझा हट्ट नाही, माझ्या आईचा आहे. आज सुद्धा कार्यकर्ते घाबरले, कार्यकर्ते म्हणतात भैया आपल्याला पक्ष बदलावं लागेल, निधी आणावं लागेल, हे होईल ते होईल. नाही म्हणले, आई म्हणते बदलायचं काय झालं तरी चालत. म्हणून माझा जो या पक्षात, आणि साहेब मला एक गोष्ट सांगायची की याच्या आधी लोक पक्ष बदलून आले, माझी सुरुवात म्हणजे मी सरपंच झालो आणि मी शिवसेनेत आलो, माझा जो काही शेवट होईल तो ह्या शिवसेनेत होईल, एवढंच सांगतो मी तुम्हाला. क्या बात आहे, क्या बात आहे. मुलाखत खरं मी या तिघांची घेतोय, पण हा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे जो एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला पण पडलेला आहे राऊत साहेब, की उपनेते पद हे खूप मोठं पद आहे. त्याच्यामुळे मी संजयजी राऊत साहेब यांच्याकडे आता वळतोय की म्हणजे हे कसं तुम्हाला हेरायला जमतं, की म्हणजे बरीचशी शिवसैनिक मंडळी जुनी जाणती आहेत, त्यांना या पदाचं महत्व माहिती आहे. या मागचा एक किस्सा आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की हे कसं घडलं. माईक चालू करा. हा, व्यासपीठावर जे 3 शिलेदार बसलेले आहेत, ही फार ताकदीची मुलं आहेत आणि प्रत्येकावर जबाबदारी टाकल्यावर ते काय करणार आहे ते मला माहिती आहे. आता ते तात्या, ज्याला मी तात्या म्हणतो, वसंत मोरे, परवा जाऊन स्वारगेटच्या त्या प्रकरणामध्ये हा माणूस एकटा घुसला आणि त्यांनी अख्खी एसटी अख्खं पुणे हलवलं. हा शिवसैनिक आहे. आता हा जो साजन तो म्हणतो त्याला उपनेता का केलं, त्याला मी 4 वेळा भेटल्यावरती मला लक्षात आलं, नगर जिल्ह्यामधलं राजकारण जे आहे पुढलं ते या तरुण मुलांच्या हातात जाणार आहे. हे किरण काळे नगरचे आहेत, साजन, ही नवीन पिढी, गरम रक्ताची तरुण पिढी म्हणतो त्याला. जे आम्ही तरुण असताना बाळासाहेबांनी आम्हाला तरुण वयात संधी दिली म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. आम्ही या मुलांना संधी दिली पाहिजे. हे नक्कीच की उपनेतेपद अत्यंत महत्वाचं आहे.
पण जबाबदारी अंगावर पडल्याशिवाय माणूस ती जबाबदारी पेलवायला शिकणार नाही. आम्ही जेव्हा नेते झालो, आमचं वय काय होतं? सगळ्यात लहान वयात मला बाळासाहेबांनी नेता केला. मी जेव्हा सामनाचा संपादक झालो तेव्हा माझं वय 28 वर्ष होतं, माहिती आहे का? आज मी 64 वर्षाचा. सामनाचा एडिटर मी 28व्या वर्षी झालो. मला 40व्या वर्षी बाळासाहेबांनी खासदार केला, 25 वर्ष मी खासदार तरुण असताना केला. तशी ही सगळी तरुण मुलं आहेत, ह्यांच्यामध्ये रग आहे आणि ती रग मरता कामा नये म्हणून त्यांना जबाबदाऱ्या दिल्या पाहिजे. छान, जरा जोरदार टाळ्यांचा विचार कडकडा. छत्रपती शिवाजी महाराजांकडे जो सगळ्यात प्रामुख्याने महत्वाचा गुणधर्म होता ती म्हणजे दूरदृष्टी. आणि दूरदृष्टी नेते मंडळींकडे असतात आणि त्या दूरदृष्टीने बरोबर ते पुढचे लढवये मावळे हेरतात. पण पुणे इज नॉट अ इझी जॉब, कारण पुण्याला सेकंड लार्जेस्ट सिटी असं म्हटलं जातं. सो आणि ज्या पद्धतीचं वातावरण आहे काठिण्य पातळीच्या पलीकडेच गेलेलं आहे. त्याच्यामुळे आता तुमची पुढची स्ट्रॅटेजी पुणे खडकवासलामध्ये काय असणार हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच आता सध्या आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, विधानसभेच्या कुठल्या निवडणुका अजून पुढे आहेत, 29-30ला होतील. परंतु आता सध्या टार्गेट जे आहे ते पुणे महानगरपालिका आहे. त्यामुळं कारण येणारी विधानसभा ही पुन्हा एकदा पुनर्रचनेची असेल, त्यावेळेस परत कुठला मतदारसंघ कुठं जाईल सांगता येत नाही. त्यामुळे आता जे टार्गेट आहे ते पुणे महानगरपालिका आहे. त्यामुळे महानगरपालिकेवरती मी जो काय अभ्यास करतोय आता की पुणे शहरामध्ये आमच्या 8,23,000 मतदान शिवसैनिकांना पडलेलं आहे. 8,23,000 मतदान. काँग्रेसला तिकडे 5,09,000, म्हणजे काँग्रेसपेक्षा 3 लाख मतं शिवसेनेला जास्त आहेत. परंतु आता आपण सध्या पाहतोय की ज्यांनी कोणी मध्यंतरी मर्सिडीजच्या अवहेलना केल्या, मर्सिडीज द्याव्या लागतात असं म्हटलं. मला वाटतं की खऱ्या अर्थानं साहेब आपण त्यांनाच खोदलं पाहिजे त्यांच्याकडे किती मर्सिडीज आहेत ते. कारण पुणे शहरामध्ये मी साहेबांना परवा दिवशी आता माझ्याकडे फाईल पण आहे, ती पण मी आणलेली आहे की ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये आणि शिवसेनेमध्ये फक्त 3% मतांचा फरक आहे. म्हणजे 12.5% मतदान भारतीय जनता पार्टीला आहे, 9%, 9.5% मतदान शिवसेनेला आहे 2017च्या निवडणुकीमध्ये. तर 2012च्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस युती होती, भाजप शिवसेना युती होती आणि त्यावेळेस अवघ्या 3% मध्ये साहेब 11 नगरसेवक जास्त निवडून आले भाजपचे. मग त्यावेळेस ज्या सेटलमेंट केल्या ते यांनीच केल्या होत्या. कुठल्या सीटवरती कोण निवडून आलं पाहिजे? नीलम गोरे, दुसरं कोण आहे? मर्सिडीजवाल्या कोण आहेत दुसऱ्या? आणि ते शिवसैनिकांना तुम्ही पुण्यामध्ये विचारलं तर 100% सांगू शकतील की खऱ्या अर्थानं शिवसेना मागच्या 2012 ते आजपर्यंत पुण्यामध्ये मागे कुणी नेली. आता खरं तर सचिन भाऊ आयर नाहीये तिकडे किंवा आदित्य शिरोडकर नाही आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने पुण्यामध्ये संपर्क प्रमुख आणि सहसंपर्क प्रमुख म्हणून त्यांचं काम चालू आहे. दोन्ही शहराध्यक्ष सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्यासोबत काम करतात. आणि नुकतंच मला साहेबांनी निवडणूक समन्वयक प्रमुखपदी माझी नेमणूक केली आहे. त्यामुळे माझी जबाबदारी आता वाढलेली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये या पुण्यामध्ये जोपर्यंत शिवसेनेचा उपमहापौर होता पूर्वी, पुन्हा एकदा शिवसेना त्याच ताकदीने तिथंच नेल्याशिवाय मी राहणार नाही. त्यामुळं आता महानगरपालिका हे एकमेव माझं टार्गेट आहे. मी दुसरा जसं की ते अर्जुनाला सांगितलं ना पोपटाचा डोळा, त्यामुळे मी आता कुठल्याही विधानसभेकडे पाहत नाही, मी फक्त आता महानगरपालिका पाहतोय. त्यामुळे पुणे शहरामध्ये जोपर्यंत शिवसेना ही भारतीय जनता पार्टीच्या समोर एक एवढं मोठं तुम्हाला आता या भविष्यामध्ये आव्हान उभं दिसेल. आणि मला वाटतं की याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मला बोलून काम करता येतं तिथे मी बोलून काम करतो, पण ज्या ठिकाणी मला जमत नाही त्या ठिकाणी माझा हातोडा बाहेर निघतो. आणि आजपर्यंत माझ्यावर सुद्धा जवळजवळ दानवे साहेबांनी मागाशी सांगितलं, मला सुद्धा पुणे शहरामध्ये 164 नगरसेवक आहेत. परंतु 164 नगरसेवकांमध्ये सगळ्यात जास्त गुन्हे दाखल असणारा नगरसेवक मी आहे. त्यामुळे आता राऊत साहेबांनी माझं कौतुक केलं की मी पाहिलंच नाही परवा दिवशी, मला दिसलं तिकडे की माझ्या बहिणीवरती अन्याय होतोय. सरोदे साहेब पण समोर बसलेले आहेत की त्यांनी मला खूप मोठी मदत केली आता की ज्यावेळेस अशी लोक समाजामध्ये कायदेतज्ञ आहेत की यांनी सुद्धा लगेच आमच्या बरोबर तिकडं सहभागी झाले आणि कोर्टासमोर येऊन त्यांनी मुलीची बाजू मांडली. आम्हाला 1-2 दिवसामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा न्याय मिळेल.
आणि आम्ही हे काम करतोय. म्हणजे जसं मगाशी दानवे साहेब म्हणत होते की लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज ह्या गोष्टी होतच राहतात, परंतु ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की ज्या ठिकाणी अन्याय दिसेल त्या ठिकाणी तुमची लाथ ही बसलीच पाहिजे, आणि ती लाथ आम्ही पुण्यामध्ये बसवतो. क्या बात आहे, क्या बात. सो लाथेवरनं मला पुढे लगेचच कनेक्ट करायचंय. असं सगळ्यांचं म्हणणं आहे की आता जी मध्ये राजकारणात जी गणित झाली, किरणजी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तर त्यामुळे इथे कुठेतरी हिंदुत्व हरवलंय. पण तुमच्या बोलण्यात सारखं येतं की खरं हिंदुत्व हे मातोश्रीमध्येच आहे. सो हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या संकल्पनांवर तुमचं इथे येणं याविषयी मला नक्कीच तुमच्याकडून ऐकायला आवडेल. काय की राज्यामध्ये आपण सध्या पाहतोय की ज्या पद्धतीनं हिंदुत्व शिकवलं जातं, सांगितलं जातंय, त्यातला खोटारडेपणा जो आहे तो खूप वेळा समोर आला. मगाशी दानवे साहेब बोलले की या देशातले जे सरकार आहे की जे म्हणतात की हिंदुत्वाचं सरकार आहे, ते सरकार त्या ठिकाणी औरंगजेबाच्या कबरीसाठी काय काय करतंय हे आपल्या उभ्या महाराष्ट्रासमोर आहे. त्याच्यामुळे खरं हिंदुत्व जे आहे ते मी आज पुन्हा सांगेन की ते मातोश्रीकडेच आहे आणि ते उद्धव साहेबांपाशीच आहे. ते कुणीही चोरून घेऊन जाऊ शकत नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे. या ठिकाणी आता आसिमजी पण आहेत. आम्ही त्याला खूप प्रयत्न केला आसिमजी आपली तारीख मिळवण्याचा. राऊत साहेबांनी त्याला निखिल वाघे साहेबांशी बोलणं केलं आणि आम्ही एक लोकसभेच्या पूर्वी अहिल्यानगरमध्ये निर्भय करूची सभा घेतली. न भूतो न भविष्यती अशी ती सभा झाली, तुडुंब गर्दी संबंध महाराष्ट्राने ती पाहिली. आणि आम्ही अहिल्यानगर दक्षिणची जागा जी आहे ती सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विखे पाटलांसारख्या मोठ्या नेतृत्वाचा पराभव करून त्या ठिकाणी महाविकास जिंकून दाखवली. आज या ठिकाणी बोलत असताना मी ज्या जिल्ह्यातून आलोय तो अहिल्यानगर जिल्हा हा एक काळ कम्युनिस्टांचा जिल्हा म्हणून संबंध जिल्ह्यामध्ये कम्युनिस्टांचे आमदार त्या ठिकाणी असायचे. त्यानंतर काँग्रेसचा पगडा त्या ठिकाणी बराच काळ राहिला. मला या निमित्तानं सांगायचं आहे की राऊत साहेब पुढच्या काळामध्ये, मी फार जबाबदारीने बोलतोय, पुढचा भविष्याचा वेध घेऊन बोलतोय की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सर्वाधिक आमदार हे आपल्या शिवसेनेचे असतील. यासाठी तरुणांना एकत्र करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. महानगरपालिका जी अहिल्यानगरची ती सुद्धा आमच्या डोळ्यासमोर आता आहे. मागच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी काहीही नसताना आपण 23 नगरसेवक निवडून आणले होते. आज त्या 23 पैकी बहुतांशी हे मिंद्यांच्या वचणीला गेलेत, पण आम्ही 2300 त्या ठिकाणी 33 नगरसेवक करू आणि अहिल्यानगरती भौगोलिकपणे फरक होऊन दाखवू. क्या बात आहे. सो हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास जाणत मी पुढे बोलतोय की तुम्ही तुमच्या मुलाखतींमध्ये बऱ्याच वेळा सांगितलं की अण्णांचं आणि दादांचं नातं हे वेगळं होतं आणि तुम्ही जे बंड पुकारलं आणि तुम्ही जे स्टँड घेतला तो त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी घेतला. आणि शिवसेना परिवार, स्पेशली उद्धव बाळासाहेब ठाकरे ही संघटना कार्यकर्त्यांची संघटना म्हणून ओळखली जाते. तर त्या कार्यकर्त्यांना आपलंसं करण्यासाठी तुम्ही घरात हा स्टँड घेतला, तर त्याविषयी मला तुमच्याकडून जरूर जाणून घ्यायला आवडेल की नक्की काय त्याच्या मागे कारण. माझे वडील अण्णा, जसं दानवे साहेबांनी सांगितलं तसं माझ्या वडिलांच्या अकाउंटला बॅलन्स नव्हता, पण आमच्या दारात कायम चपला असायच्या. तर माझ्या वडिलांनी मला एकच गोष्ट सांगितली की जे लोक तुझ्या वाईट काळात तुझ्याबरोबर उभे आहेत तेच लोक तुझ्या चांगल्या काळात तुझ्याबरोबर असले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला कार्यकर्त्यांना एकच गोष्ट सांगायची की शिवसेना टिकली ही आपल्यासाठी पाहिजे. उद्धव साहेब, आदित्य साहेब हे आपले प्रमुख आहेत. उद्या शिवसेना जर नाही टिकली तर उद्धव साहेबांची, आदित्य साहेबांची सिक्युरिटी कमी नाही होणार, त्यांना Z+ राहणार आहे. गावागावात, शाखेत आपल्याला मार खावा लागणार आहे, समजून घेतो. त्याच्यामुळं आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की शिवसेनेचा आमदार, शिवसेनेचा खासदार, शिवसेनेचा नगरसेवक मलाच मिळालं पाहिजे असं नाही. पक्षासाठी काम करणारी आज सुद्धा अनेक लोक आहेत साहेब. म्हणजे 2014 साली 25,000 मतं श्रीगोंद्यात पडली, आज 56,000 मतं पडली. म्हणजे शिवसेनेका मी आलो, शिवसेनेत वाढ झाली ना. परिस्थिती अशी, फक्त आज मला एखादी जबाबदारी दिली की मी सांगायचं नाही ते किरण काळे बघतात, किरण काळेने सांगायचे नाही ते वसंत तातेकर जबाबदारी. तुम्ही वेळ आली तर तुम्हाला कुठलीही जबाबदारी पूर्ण करावं लागेल. आज मुंबई महानगरपालिका आहे. मुंबई महानगरपालिकेत म्हणजे एक इन्सिडेंट सांगतो, इथंच घडलेला. एक शासकीय कर्मचारी, तो बिचारा कुठल्या पक्षाचा नाहीये, पण तो आमच्या गावाकडचा आहे, तो मुंबईत राहतो. मी काष्टी श्रीगोंद्यावरून आलो, त्याला अभिमान वाटला, तो मला भेटायला आला.
तो म्हणला भैया मराठी माणसासाठी शिवसेना मुंबईत राहिली पाहिजे, ठीक आहे, असं कुणाला मोठं व्हायचं छोटं व्हायचं ह्याच्यासाठी नाही राहिली पाहिजे. म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, जसं किरणजी म्हणले, तात्या म्हणले की आम्ही आमच्या तिकडे 100% प्रयत्न करणार आहे. आम्ही मुंबईकडं म्हणजे जसं आपण पाऊस यायच्या वेळेस ढगाकडे बघतो तसं आम्ही मुंबईकडे बघतोय. मुंबई आले तर आमचं थोडं जीवन जीवी, म्हणजे आम्हाला तिकडे सांगता येईल मुंबईत आमचं वजन. म्हणून मुंबई महानगरपालिका ही आहे ना प्रत्येक माणसासाठी शिवसैनिकासाठी महत्वाचं आहे. आणि कार्यकर्ते तुम्ही प्रेम करा. मला काय पक्षाने काय दिलं का? फक्त प्रेम आहे, दुसरं काय का पक्षाने माझ्याकडे काय मागितलं का? आज सुद्धा मी सांगितलं तसं मला अनेक पक्ष ऑफर देतात, मी सांगितलं नाही. माझा जीव गुंतलाय, माझा काय पैसा पदासाठी नाही गुंतलं काय, त्याच्यामुळे तो जीव नाही तुटणार असं निघते साहेब, मी खरं सांगतो तुम्हाला. त्याच्यामुळं जो माणूस प्रेम करतो त्याच्यावरून लोक आज सुद्धा उद्धव साहेब एवढ्या अडचणीत येत, ही लोक प्रेमासाठी चालले, काय पैसे देऊन नाही. त्याच्यामुळं प्रेम करा, लोकांची कामं करा, कार्यकर्ता 100% तुमच्या बरोबर राहील. आणि तात्या आमच्यात आलेत, तात्यांचा हातोडा आता नगरमध्ये येतो संग्राम भैयाच्या विरोधात, त्याच्यामुळे ती पण अडचण नाही आम्हाला. क्या बात आहे. सो साहेबांना इथे बोलायचं, मला एवढंच सांगायचं आहे या सगळ्या आपल्या सभागृहाला, हे जे 3 लोक समोर बसलेले आहेत, तात्या असेल, काळे असतील, साजन असतील, या तिघांना सुद्धा विधानसभा लढायची होती, लक्षात घ्या. त्यांनी उमेदवारी मागितली होती पण उमेदवारी मिळाली नाही, तरी सुद्धा ते आज आपल्या बरोबर आहेत आणि पक्षवाढीचं काम करतात. हे इथे मला नमूद करायचं आणि यासाठीच त्या व्यासपीठावर बसले. ग्रेट. सो आपल्याला पुढच्या कार्यक्रमाकडे वळायचं आहे, पण मी तिघांचेही आभार मानेन आणि साजन जी तुमचे स्पेशली, क्योंकि आज उस लाइन का मीनिंग मालूम पड़ा कि देखा है पहली बार साजन की आंखों में क्या. जरा जोरदार टाळ्या या तीनही वक्त्यांसाठी. धन्यवाद. आणि यानंतर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळात उद्धवजींची या ठिकाणी इथे येण्याची सूत्र माझ्यापर्यंत पोहोचत आहे, पण तत्पूर्वी